बायको आज मासे खायची इच्छा झाली. चला मग तयारी करूया. खरं का ना? हा चला. एक मासे याची आपण फ्राय करणार आहे आणि याची आपण कढी करणार आहे. आणि हे कढी मसाला आहे, हे फ्राय मसाला आहे. तर याची सगळी तयारी केली आपण. सुरुवात करूया मग. माई आज मासे खायचं. मासे ये आज मजा. बायकोकडे काम चालू आहे. तो पण आता भैया आलाय. भैया आणि मी तर खेळतो. माईचा तर अभ्यास चालू आहे. बघूया भैयो. ए भैयो आलास काय? ये बॅट घेऊन. बॅट घेऊन जा. बॅट तिथं दाखवायचा. बॅट बॅट घे. बॅट बॅट घे. हा हा बघितला काय कसला आगापटा करते. लय कार्टून फोडायचा आहे. चला माशाची तयारी तर चालू झाली. तेल टाकले, कांदा टाकले. नाही बाबू ते नाही खायचं कसं आहे. भैयाला जरा पिडायला बघा काय खरं नाही. हे राहू दे भैया इथंच राहू दे. बस हे कढी मसाला घातले बघा. कढी मसाला शेवट लाल घरचा मसाला. हो थांब थांब नको थांब. बारीक केलेला मसाला. आणि टमाट्याची ग्रेव्ही. टमॅटो गिरवी. मित्रांनो तयारी असायला पाहिजे तर ती अशी असायला. सगळे पदार्थ मिक्स व्यवस्थित झाले पाहिजे. चिंचाचं पाणी ओके. भाकरीचं पीठ हे घातलं पण आहे. थिकनेस पण छान येतो. बरं एकच चमचा घेतलाय. बरं म्हणजे इथे मसाल्यामध्ये घालायचं का? बरं चांगलं. चिंचाचं पाणी गेलं. शिजून घ्यायचं. ग्रेव्हीला असं तेल सुटेपर्यंत. बघा चांगलं तेल सुटायला लागलेलं. हे बघा मित्रांनो सगळं मिक्स झालं. आता सगळं जे पण काय ते घरातले काय ते इंग्रेडियंट्स जे पण आहेत ते घातलेले आहेत. मस्त किती तेल सुटायला लागले. आता त्याला टाकायचं पाणी. पाणी टाकायचं. बाई जरा दमवते हो काय सांगायचं. जेवढं आपल्याला लागते तेवढं टाकायचं पाणी. वा आणि याला छानपैकी उकळी आली की मग सोडायचे मासे. तर हे बघा मित्रांनो ह्याला आता आल्या उकळी. तर आता इथं मासा आज चाललेला आहे. वा 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 वा. याला काय लास्ट टचअप म्हणतात का? लास्टच्या टायमाला. बरं अजून एक उकळी होऊ द्यायची कारण याला जास्त वेळ लागत नाही शिजायला. उकळी आली की बंद करायची आणि जेवायला घ्यायचं. ओके. बघा बघा मित्रांनो सुरुवात तर झालेलं आहे. एकदम असं तेल सुटलेलं आहे. तरी म्हणतात त्याला. तेल एकदम जबरदस्त दिसायला लागले. तर आता खाताना तर एकदम भारी वाटणार आहे बघा. चला आता थोड्या वेळानं अजून एक राहिलेला एक फ्राय मासाचा एक राहिलेला. फ्राय मसाला तुम्हाला दाखवतो. आता हे झालं ना तर फ्राय मसाला. हे बघा हे मसाला आहे. लिंबू पिळलाय मस्तपैकी. हा वा वा. हे असं मासा
व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं. वा, हे बघा रव्यामध्ये बरोबर लावून घ्यायचं. हां, वा वा सगळे आपण फ्राय करून घ्यायचं. सगळं फ्राय करून घ्यायचं. असं सगळा मसाला लावला का नाही मित्रांनो, एकदम भारी वाटते बघा. आहा, असं फ्राय. माझ्या तोंडाला पाणी सुटले मित्रांनो, काय तुम्हाला बोलायचं. आपली कढी झालेली आहे तयार. इकडे कढी तयार झाली आहे बघा, तुम्हाला दाखवतो आता. हे बघा मित्रांनो, पहिल्याची कढी तयार केली आहे. हे सगळी कढी तयार झालेली आहे आता, एकदम जबरदस्त. आहा, कढी प्लस फ्राय मच्छी. तुम्ही विचार करा मित्रांनो, काय लेवलचा दर्जा असेल. वा, वा. आता काय करायचं, असं फ्रायमध्ये लावावं लागते. आहा, वा, बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आता काय बोलायचं, तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल. मी आता काय बोलत नाही. आता थोड्या वेळाने बोलतो तुम्हाला. ओके, ठीक आहे. मम्मी मासा फ्राय झाला काय ग, मला लय आवडते. आता आम्ही सगळे हवरी वाट बघायला लागले. बघा भाई कसा आवाज करते. हा, दीदीला फुले आवडते. हे बघा कसं फ्राय व्हायला लागलं बघा, एकदम जबरदस्त. आहा, वा वा. हे बघा मित्रांनो, बघा तयारी झाली आहे सगळी. ही आता ही आहे माझी बायको आणि मी आणि एक काली सगळी तयार झाली. आणि बाई बघ कसं वाटायला आहे बघा. काय करायचं सांगा. जरा थांबा बघा, मला सगळं दाखवतो. हे बघा ताट आहे. हा, तळलेला मासा आहे, बाकी सगळं. वा वा वा. थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो टेस्ट कशी झाली. ठीक आहे, थोड्या वेळाने सांगतो. एक नंबर. तळलेला मासा बघू. वा. तर मित्रांनो, हे आहे मीनाक्षी ताट, हे आहे माझं ताट आणि इथं माहीचं ताट चालू आहे अजून, म्हणजे संपले आता. माई किती मजेशीर खायला लागली. तर मित्रांनो, एक नंबर सगळं एकदम चरचरीत. तळलेला मासा तर एवढा भारी झाला. आणि त्यात किती भाजी, त्यात रस्सा. वा, जबरदस्त होतं मित्रांनो, मला काय सांगू, टेस्ट एकदम भारी. मित्रांनो, आजची जी पाटी होती म्हणजे माशाची भाजी होती, रस्सा होता, ते तळलेलं मासा होता. ते फक्त कशासाठी होतं, यूट्यूबचे 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि 101 पण झालं, त्यासाठी आजची पार्टी होती. त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्याबद्दल, बघितल्याबद्दल थँक्यू.